वेगवान घडामोडी, थेट सत्य आणि निडर पत्रकारिता. अफवांना नाही तर तथ्यांना देतो आम्ही जनतेचा आवाज. शोध बातमीचा, वेध सत्याचा. तुम्ही पाहत आहात सूर्य वार्ता न्यूज. जनतेचा विश्वास, सत्याचा प्रकाश. ब्रास वाळू वेगवेगळ्या कृत्या वापरून वरतून थोडी माती झाकून आणि प्रचंड 100-150 एकरचं गायरान हे अगोदर पासून मुरुम उकरून आणि त्यात माती लपवून ठेवण्यात म्हणजे वाळू लपवून ठेवण्यात आलेली होती. आणि असेच वेगवेगळे 11 ठिकाणी मी वेगवेगळ्या म्हणजे आमच्या अधिकारी महोदयांना म्हणजे ही जी आम्ही मोहीम घेतली, सन्माननीय एजीएम साहेब, सन्माननीय तहसीलदार साहेब आणि आम्ही एक 15 दिवसापूर्वी या ठिकाणी आलो होतो. हे सगळे स्टॉक्स आम्ही बघितले. वाळू माफिया हे इतके म्हणजे पुढे गेलेले होते की त्यांनी रस्ता कळूच दिला नाही, कधी आम्हालाही कळत नव्हता. तर मी त्यांच्या घरी थोडेसे जरा फुकटचे तांदूळ, गहू असे पाठवून वेगवेगळ्या कप्त्या वापरून त्यांच्याकडनंच हे अड्डे प्राप्त करून घेतले. आणि मग त्या अड्ड्यावर जेव्हा आम्ही आलो तर अकल्पनीय होतं, इतका मोठा स्टॉक या ठिकाणी सापडलेला आहे. त्यात विषय काय होता की घरकुल जे आहेत गोरगरिबांचे, त्यांना 5 ब्रास वाळू मोफत शासनाने कबूल केलेली आहे, पण ती द्यायला नव्हती. ऍक्च्युअली ती भेटत नव्हती, हायवा नव्हते आणि ही सगळी विदाऊट रॉयल्टीची आहे. आणि म्हणून आमच्या मतदारसंघातला जवळपास 7,000 ब्रास वेगवेगळ्या ठिकाणचा स्टॉक आम्ही जप्त केलाय प्रशासनाच्या मदतीने. आणि आज आम्ही आता जी घरकुलवाले आहेत त्यांना मोफत वाळूचं वितरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे प्रशासनाला दिसणार नाही म्हटलं, तुम्ही शोधून काढलेलं आहे. कुठेतरी प्रशासनाचं फेल्युअर नाही का? 1-2 ट्रक नव्हे तर अख्खे 100 एकर वरती असं होतंय. प्रशासन जायचं कुठे मिली बघत आहे असं वाटतंय तुम्हाला? याच्यात 100% इथल्या लोकल तलाठी आणि गिरद्वार इन्क्लुडिंग ग्रामसेवक, सर्वच अधिकारी कर्मचारी या एरियामध्ये जे राहतात त्यांना हे माहित असतंच, परंतु त्याच्यावर त्यांनी डोळेझाक केलेली आहे. त्यांना अक्षरशः रस्त्यावरच्या गोष्टी म्हणजे मी तर हे ऐकलंय इथले, मला वाटतं कधी भिंगारे, तसं भिंगारेच नाही, भिंगारे बहुतेक त्यांची पार्टनरशिप पण असल्याचं मला कळतंय. तशी मी तक्रारही श्रीमान बावनकुळे साहेबांकडे 15 दिवसापूर्वी केलेली आहे आणि आता पण डिटेल देतोय. त्यांचे मोबाईल जर चेक केले तर हे सगळे वाळू माफिया त्याच्यामध्ये भेटतील असं मला पूर्ण खात्री आहे. त्यांना विचारल्यावर ते ततफप करत होते, परंतु इतकी मोठा भाग तुम्ही सांगितलं की इथल्या लोकलच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही. म्हणूनच मी सांगत असतो की सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहिलं तर असे प्रकार कमी घडतात. पण या ठिकाणी हे सामीलच आहे. तुम्ही बघितलं असाल इतकं अवाढव्य कुठे तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये पण बघितलं नसेल. कारण म्हणजे आपण इथे उभे आहोत, किती प्रचंड स्टॉक आणि आयडिया करून डोंगर तयार करून त्याच्या आत लपून अशा स्ट्रेचेस तयार करून त्यात वाळू लपून आणि असल्या प्रकारचं हे अवैध म्हणजे वाळू माफियांनी केलेलं आहे. किती एकर असायला, किती ब्रास असेल या ठिकाणी आपण जे उभे आहोत ती जवळपास 2,500 ब्रास वाळू असेल वेगवेगळ्या ठिकाणाची. आणि हे जे आहे किमान 150 एकराचं, 100 एकरच्या वरतीच हे गायरान नक्की आहे. यात थोडासा हॅमचा जो रस्ता आता चालू आहे त्या ठिकाणचा पण मुरुम गेलेला आहे. पण हे आजचं उपकरण नाही, गेल्या 7-8 वर्षापासून हे सगळं डिगिंग होत असावं हा सगळा अंदाज आहे. किंमत असेल त्याची किंमत मला वाटतं जवळपास 6,000 ते 7,000 रुपये खेड्यापाड्यामध्ये आणि 8-9 हजार रुपये शहरामध्ये चालते. तर सर्व वाळूची जर तुम्ही किंमत लावली तर ती जवळपास 10-1 कोटीच्या घरात जाईल सगळ्या ठिकाणची. म्हणून तालुक्यामध्ये, पूर्ण तालुक्यामध्ये तुम्ही किती ब्रास जवळपास? मी सांगितलं जवळपास ती 10,000 ते 12,000 ब्रास आहे. म्हणजे बघा आम्ही जी धरल्या गेली ती जवळपास 7,500-7,000 आहे. आणि अजून जे नवीन ठिकाण आम्हाला भेटले लोकेशन ती सगळी मिळून 10,000 ते 12,000 ब्रास नक्कीच असावी. आणि सगळी वाळू आम्ही प्रशासनाच्या मदतीने सगळ्या घरकुलवाल्यांना मोफत देणार आहोत. त्यांना फक्त गाडीचं भाडं द्यायचं आहे. आमदार साहेब, सगळ्यांना ज्ञात आहे की लोकांना ज्ञात आहे की तहसीलदार, एसडीएम या सगळ्या अवैध वाळू धंद्यामध्ये सहभागी असतात. हे काही आपल्याला नाहीये. आता तुमच्यासोबत येऊन ते स्वतःची पाठ थापटून घेत आहे. एवढे वर्ष या इथं अवैधरित्या चालू होतं, त्यांना तुम्ही जबाबदार करत नाही? तुम्ही मंडळ अधिकारी किंवा इतर तलाठी वगैरे बनताय. मी अगोदरच सांगितलं 15 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी जेव्हा आलो, कारण की मी सन्मान्य तहसीलदार साहेबांना पण गेल्या वर्षभरापासून मागच्याच वेळेला आपण त्यांना सांगितलेलं होतं की वाळू आपल्याला मोफत द्यावी लागेल. त्यावेळेला पावसाळा लागला होता नेमका. तर पुढच्या 8 महिन्यामध्ये त्यांनी सुद्धा प्रत्येक घरकुलवाल्याला 5-5 ब्रास ही वाळू ठिकाण देऊन दिला गेली पाहिजे होती. परंतु त्यांची कारण त्यांना माहिती आणि मी ह्या आविर्भावात होतो ही वाळू नक्कीच जितक्या जणांना शक्य आहे तितक्या जणांना दिल्या गेली असेल. कारण की 15,000 घरकुल माझ्या मतदारसंघामध्ये मंजूर झालेले आहेत. परंतु जेव्हा मला कळलं
की पावसाळा पुन्हा लागला आणि ही वाळू दिल्या गेलेली नाही. मग मी चिडून सगळा शोधाशोध घेतली आणि त्यामध्ये हे गांभीर्य आढळलेलं आहे की हजारो ब्रास वाळू अवैधरित्या साठवणूक करून भेटलेली आहे. साहेब प्रश्न असा होता आता हे तुम्ही सुरू केलं, आता तरी तुमच्या बाजूला आपले तहसीलदार मंडळ अधिकारी पुढच्या काळात हे सातत्यपूर्ण ठेवतील का, या अवैधरित्यावर कारवाई करतील का आणि अवैधरित्या जप्त केल्यानंतर ते गरीबाला पोहोचू करतील का, तुम्हाला पुन्हा इनिशिएटिव्ह घ्यावं लागेल, काही सूचना केल्या त्यांना? नाही, हे काम तर प्रशासनाचं आहे, परंतु आता मी जो पायंडा उचललाय, सगळ्यात पहिले तर ह्याची 100% इन्क्वायरी होणार. सगळ्यांच्या फोनच्या तपासण्या होऊन इन्क्वायरी करावी अशीच मदत मी श्रीमान बावनकुळे साहेबांकडे, महसूल मंत्री महोदयांकडे करणार आहे. आणि मला नाही वाटत की मंडळ अधिकारी तलाट्यांचा काही वाचायचा संबंध येतो. मला वाटतं ते बागुल मॅडम पण बहुतेक अगोदरच्या तलाठी मॅडम होत्या, त्या तर त्या दिवशी बनसोड ना, काय ना, बनसोड मॅडम, त्या पण अगोदर होत्या इथं. त्यांना त्या दिवशी बोलावल्या, तहसीलदार साहेबांनी बोलावल्यावर पण त्या आलेल्या नव्हत्या. म्हणजे इन्व्हॉल्वमेंट ही ताबडतोब लक्षात येते. आणि ही जेव्हा चौकशी होईल, मला माहिती आहे मोठ्या गोष्टी याच्यातनं बाहेर निघणार आहे. मी याचा पाठपुरावा सोडणार नाही आणि इथून पुढे मी काही आमचे मित्र या सगळ्या अड्ड्यांवर देखरेखी करता ठेवणार आहोत. मला अपेक्षा आहे की प्रशासनाने मला पुन्हा अशा गोष्टी करायला लावू नये. करायला लावल्या तर त्यांची प्रशासकीय जी काही लाईफ आहे अधिकारी महोदय म्हणून ती राहणार नाही. पण या प्रकरणी आता काही गुन्हा दाखल झालाय का किंवा काही प्रशासकीय कारवाई झाली का? फक्त तुम्ही इथं हे केलंय वाळू उपसा, याच्यावरती गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे ना? जस्ट आपण आता आलेलो आहोत. याच्या नंतर ज्या काही प्रक्रिया होतील त्या होणार आहेत. आणि माझा असा रोल असतो कधी कुणालाही संधी देऊ नये कोर्टात जाऊन काही स्टे भेटण्याची, म्हणून व्यवस्थितरित्या सगळ्यांना शो कॉजेस देऊ, त्यांना कारण विचारू, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. आणि ते म्हणजे काय म्हणतात त्याला, कार्यवाही पासून तर वाचूच शकणार नाही, पण स्टेप बाय स्टेप घेऊ. आज पहिला दिवस आहे, अगोदर आम्ही हे स्टॉक हुडकून काढले आणि आज प्रत्यक्ष सगळे हायवाज आम्ही सरकारी कामाकरता म्हणून सगळं नियोजन आम्ही केलं. एजीएम साहेब, मी, तहसीलदार साहेब, आमच्या सगळ्या प्रशासनाने, आणि ते आम्ही घेऊन आलेलो आहोत. पण मी एक नक्की सांगतो, जे कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, त्या दिवशी मी सन्माननीय डीवायएसपी साहेब, पीआय साहेब सगळ्यांना घेऊन आलो होतो. आणि जे अधिकारी कर्मचारी म्हणून ह्याच्यात इन्व्हॉल्व असतील ते सुटणार नाहीत. थोडासा आपण वेळ याच्याकरता काढला पाहिजे. चौकशी कोणत्या लेवलवर व्हायला पाहिजे हे अगोदर ठरवतो आपण आणि त्यानंतर सगळं बघूया. किती लाभार्थ्यांना आज तुम्ही वाटप करणार आहे? बघा, जवळपास आता मला वाटतं आज बघा दिवसापासून अभ्यास करू लागलो तर 80 ठिकाणं असे भेटतात आपल्याला, तिथूनच वाळू जाऊ शकते, बाकीच्या ठिकाणी नाही. तर माझा असा मानस आहे की सन्माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की त्या 80 ठिकाणी 80 गव्हर्नमेंटची आपण लोक बसूया. डायरेक्ट तिथे आपण एक म्हणजे काय त्याला ऑनलाईन हे घेऊन बसूया. कुणीही यावं, हायवा घेऊन यावं. तिथे त्यांनी पावती फाडावी 4-5 हजार रुपये ब्रास प्रमाणे, जे काही रेट आपण ठरवू, सरकार ठरवेल त्याप्रमाणे. आणि ते स्वामित्व धनाचे त्यांनी पैसे दिले की त्यांनी तो माल घेऊन जावा. असं जर केलं तर मला वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये किमान 200 कोटी रुपये वर्षाचा हा इन्कम सरकारच्या शासन दरबारी जाऊ शकतो, असा माझा मानस आहे. बाकीच्या तालुक्याचा अभ्यास मी अजून केलेला नाही. आमदार साहेब, तुम्ही महसूल प्रशासनाला अनेक वेळा सूचना केल्या, आदेश दिले ते कारवाई करणार अवैध वाळू विरोधात, परंतु कारवाई झाली नाही आणि तुम्हाला रस्त्यावर उतरवून ज्या ठिकाणी साठा आहे त्या ठिकाणी साठ्यावर धाड टाकून आणि तुम्ही घरकुल लाभार्थ्यांना वाळू वितरण करत आहे आणि लाभार्थी समाधान व्यक्त केलंय, लाभार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे, काय म्हणतात? बघा, ही गोष्ट अगदी खरी आहे की मी प्रशासनाला वारंवार सांगितलेलं आहे, आम सभेतही सांगितलेलं आहे. पण आज हे मान्य करावं लागेल, प्रशासनाने त्या गोष्टी गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. आणि म्हणून बघा, मी हे समजू शकतो की प्रत्येक माणसाच्या मागे माणूस नाही राहू शकत, पण इतके मोठे स्टॉक हे काही आपल्या माहितीच्या शिवाय होऊ शकत नाही. आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा हा तर नक्कीच होता आणि मला म्हणून स्वतःच रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे आणि हा स्टॉक धरून. आणि माझा मूळ मुद्दा मी पुन्हा सांगतो, जे गरिबांचे घरकुल आहेत, शासन त्यांना पैसे देऊ लागलं 2-2 लाख रुपये, आणि फक्त वाळू नाहीये म्हणून कामं होत नाही, हे अगदी दुर्दैवी आहे. आणि म्हणून मला याच आनंद आहे की वाळूचे साठे जे धरण्यात आले, पुन्हा त्या चोट्ट्यांनी धरून पुन्हा घेऊन जावं. त्यांनी सुरू पण केलं होतं. तुम्ही हे जे बघताय ना, हा मोठा खड्डा, आम्ही जेव्हा 15 दिवसापूर्वी आलो हे पूर्ण भरलेलं होतं, तरी त्यानंतर गेलेला हा खड्डा आहे. तर असं चालत राहणार आहे. म्हणून आज त्या घरकुलवाल्यांना भेटेल वाळू गरिबांना मोफत, याच्यात मला आनंद आहे. थँक्यू. ऍक्च्युली आमदार साहेब, हे काम महसूल प्रशासनाचं आहे.
वाळू मी अगोदरच सांगितलं, बरोबर आहे, हे महसूल प्रशासनाचं काम आहे, परंतु ते कुठेतरी कमी पडले म्हणूनच मला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. आणि या गोष्टीची नक्की मी चौकशी करायला माननीय मंत्री महोदयांना विनंती करेल. सर, हा शेवटचा विषय, आणखीन भरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्टॉक आहे, आपण त्या ठिकाणी बी जाऊन आपण काय घाट टाकणार? माझ्या तालुक्याचं पहिलं मी निपटून घेतो आता सध्या वाळूच्या बाबतीमध्ये, आणि मग मी हे अड्ड्यांचे ऍड्रेस जर मला भेटले तर ते मी नक्कीच शासनाला देईल, कारण की मी राज्याचा आमदार आहे. मी काही एकट्या मतदारसंघाचा नाही, मी एका मतदारसंघातून फक्त निवडून आलेलो आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मला असं आढळेल आणि गरिबांना घरकुलावाल्यांना भेटत नाही पण मोठ्या जोरशोर मध्ये विदाऊट रॉयल्टी चालू आहे, त्या ठिकाणी लक्ष मी नक्की देईल. तर हे तुमचं फेल्युअर नाही का? नाही, जवळपास गेल्या 1 महिन्यापासून आम्ही जिथे जिथे साठे आढळतील ते साठे जप्त करणं आणि त्याबरोबर ह्या साठ्यांसाठी ज्या लोकांनी साठे केले त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणं. हे जे साठे आज आपल्याला सापडलेले आहेत, या साठ्यांमध्ये यापूर्वीच आपण संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवलेला आहे. त्यांचा खुलासा प्राप्त होताच त्यांच्या जी मालमत्ता आहे आमच्या तालुक्यामध्ये किंवा इतर तालुक्यात असेल तर त्यावर बोजा टाकणं आणि जमीन महसुलाच्या प्रमाणे त्याची वसुली करणं आणि ते शासनाच्या तिजोरीत जमा करणं, हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे. इथं सध्या तुम्ही काही तपासणी केलेली आहे का? काही रिपोर्ट केला आहे का? किती त्रास आहे, काय आहे, हो. कोण याच्यात दोषी आहेत? म्हणजे जवळपास आजूबाजूच्या गावातले 40 ते 45 लोक याच्यामध्ये आहेत आणि हे एक प्रकारे संघटितरित्या काम केलं जातं की त्याच्यामध्ये जो वाळू वाहतूक करणारं जे वाहन आहे त्याचा मालकही त्याच्यामध्ये समाविष्ट असतो. ते गाड्या चालवणारे लोकही असतात किंवा त्यांना जे लोकेशन करणारे लोक आहेत म्हणजे शासकीय अधिकारी जर आलेला असेल तर तो नेमका कुठं आहे याविषयी माहिती देणारे जे लोक आहेत त्या सर्वांची नावं आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत. काही नावं आम्ही अजून आयडेंटिफाय करतो आणि त्या प्रत्येकावर नियमाप्रमाणे कारवाई होईल याची आम्ही दक्षता घेतो. मकोका सारखी काही कारवाई होईल का? प्रायव्हेट जागेवर जर वाळूचा साठा होत असेल तर ते सरकारला कळणार नाही, ती वेगळी गोष्ट. पण गायरान जमिनीवर जवळपास 150-200 एकर जमीन अशी उकरून जर वाळू साठा होत असेल तर ही प्रशासन मग एवढ्या दिवस ते गायरान जमिनीवर लक्ष नव्हतं का? नाही, बरोबर आहे तुमचं, कारण हा जो स्टॉक आहे तो जवळपास 2000च्या आसपास स्टॉक आहे. परंतु त्या लोकांनी स्टॉक करून त्यावर मातीचा एक स्तर त्याच्यावर दिला होता. वस्तुतः आमच्या स्थानिक लोकांच्या हे लक्षात येऊन त्यांनी रिपोर्टिंग करायला पाहिजे होतं. काही साठ्यांमध्ये त्यांनी केलं पण आहे. याच्यापूर्वीच आपण त्यांना नोटीस दिलेल्या आहे. म्हणजे काही साठे याच्या व्यतिरिक्त जिथं आहेत त्याची आमची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे. आता फक्त पुढचं मकोका सारख्या कारवाई होणं अपेक्षित आहे. यामध्ये पुढची कारवाई तुम्ही काय करणार? पुढची कारवाई त्या लोकांच्या मालमत्तेवर बोजे टाकून त्या मालमत्ता जप्त करणं आणि जिथं आवश्यकता आहे तिथं आम्ही गुन्हे पण दाखल करतोय. लोक कोण आहेत? स्थानिक लोक आहेत याच्यामध्ये. आणि आज मला विशेषत्वानं हेच सांगायचंय की माननीय आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारानं आणि जे खरोखर गरजू आहेत, आजपर्यंत बऱ्याच वेळा असं व्हायचं की ही जी वाळू आहे ती अयोग्य ठिकाणी चोरीच्या मार्गाने जायची, परंतु आज खरोखरच जे गरजू लाभार्थी आहेत प्रत्येक घरकुलासाठी आपण 5 ब्रॉस वाळू देत आहोत आणि जवळपास गंगापूर तालुक्यामध्ये 20,000 घरकुलांचं काम चालू आहे. त्यातला पहिला दिवस किंवा पहिला टप्पा म्हणून आज आपण 400 घरकुलांना माननीय आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संपूर्ण टीमच्या प्रयत्नानं आपण हे काम सुरू केलेलं सर, आहे. तुमचं नाव? माझं नाव डॉक्टर अरुण जराड, उपविभागीय अधिकारी वैजापूर. धन्यवाद. थँक्यू.